लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रांच्या छाननीअंती 26 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे, तर 27 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले। वैध अर्जांमध्ये राष्ट्रीय व राज्य स्तरावरील मान्यता प्राप्त पक्षांचे 3 उमेदवार, नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार 13 व अपक्ष 10 अशा एकूण 26 उमेदवारांचा समावेश आहे। वैध उमेदवारांमध्ये नितीन गडकरी भारतीय जनता पार्टी, योगीराज उर्फ योगेश पतिराम लांजेवार बहुजन समाज पार्टी, विकास ठाकरे इंडियन नॅशनल काँग्रेस, किविनसुका सूर्यवंशी देश जनहित पार्टी, गुरु दादरी आनंद कुमार अखिल भारतीय परिवार पार्टी, गुणवंत सोमकुवर भारतीय जवान किसान पार्टी, टेकराज बेलखोडे बहुजन मुक्ती पार्टी, दीपक मस्के बहुजन महापार्टी, नारायण चौधरी सोशलिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडिया कम्युनिस्ट, फहीम शमीम खान माइनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टी, विजय मानकर आंबेडकराइट पार्टी ऑफ इंडिया, विशेष फुटाणे बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, श्रीधर साळवे भीमसेना, सुनील वानखेडे राष्ट्र समर्पण पार्टी, सूरज मिश्रा कुणबी बहुजन स्वराज्य पार्टी, ॲडव्होकेट संतोष लांजेवार ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, आदर्श ठाकूर अपक्ष, ॲडव्होकेट उल्हास दुपारे अपक्ष, धानू वलथरे अपक्ष, प्रफुल्ल भांगे अपक्ष, बबिता अवस्थी अपक्ष, विनायक अवचट अपक्ष, सचिन वाघाडे अपक्ष, साहिल तुरकर अपक्ष, सुशील पाटील अपक्ष तसेच संतोष चव्हाण अपक्ष यांचा समावेश आहे। 30 मार्च ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे, तर 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे।